घरफोडीतील अट्टल चोरट्यास अटक, 20 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त, त्याच्याकडून 14 घरफोड्या उघडकीस। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कसबा बावडा परिसरातील अट्टल घरफोड्या सागर भगवान रेणुसे वय 36 राहणार गोळीबार मैदान बावडा याला अटक करून त्याच्याकडील 20 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करून 14 घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या चोरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देऊन पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या। वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तपास पथके तयार करून गुन्हे घडल्या ठिकाणी भेटी देऊन चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत, ठिकाणी इतर तांत्रिकदृष्ट्या तपास करण्याच्या सूचना दिल्या। या पथकातील पोलिसांनी गेल्या 3 महिन्यापासून कसबा बावडा येथे होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात सापळा रचून चोरट्याचा शोध चालू होता। शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, सोमराज पाटील, वसंत पिंगळे यांना माहिती मिळाली। शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा सागर रेणुसे यांनी केला असून तो सध्या कसबा बावडा परिसरात असल्याची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने बावडा येथील गोळीबार मैदान येथून ताब्यात घेऊन चौकशी केली। त्याने गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्याच्याकडील 175 ग्राम सोन्याचे दागिने आणि 2 किलो 650 ग्राम चांदीचे दागिने असा एकूण 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले। त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेले 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले। करावाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस हिंदूराव केसरे, सोमराज पाटील, वसंत पिंगळे, विलास किरुळकर, संदीप पाटील, सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, कृष्णात पिंगळे, अरविंद पाटील, अमित सरजे यांनी केली।